वेळानंतर ते महिलांचे ग्रुप येते. क्षणाक्षणाला हा आनंद द्विगुणित होऊन जाऊ दे. महाराजांना पुष्पहार सर्वांनी महिला वर्ग हार्दिक स्वागत करतो. जेव्हा त्यांच्या हातामध्ये माईक जाईल, बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात. मी आलेल्या प्रमुख कृपया आलेल्या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे. आता लगेचच आलेल्या अतिथींचा आपण स्वागत सत्कार करणार. सत्कारानंतर मुख्य कार्यक्रम करतो. त्यांची नावं घेतो, त्यांनी पुढे यायचं आहे. वर्षाताई शिरोळे, रुपाली काळे, प्रतिभा करुणा अरुण भोईर, रिद्धी प्रजा. आजचा हा त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित गजेंद्र प्रभाकर गुरु यांच्या. आता मोबाईल ऑन करा पटकन. तुम्हाला सूचना करतो, कार्यक्रम लाईव्ह बघा. आपल्या घरच्यांना त्यांना देखील कार्यक्रमाला सबस्क्राईब करा आणि आजचा कार्यक्रम करताना गजेंद्र भाऊ तुम्हाला कार्यक्रम होणारे आणि ज्यांचा कार्यक्रम 2025 नंतर कल्याण भिवंडी. ओके, त्यांच्यासाठी नाव घ्या. हो 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 हो, क्या बात आहे, एक नंबर. हो हो, हो हो, आनंद घ्या. चला चला, उडी मारायची कुठे पण उभे असू दे. तळ्यात पळ्यात विठ्ठल. चलो विठ्ठल. ज्या आवड झाला निघा. मळ्यात क्रिकेट, फुटबॉल फुटबॉल फुटबॉल. बस चला, क्रिकेट क्रिकेट फुटबॉल. त्यांनी आमच्याशी केलेले प्रमुख अतिथी यांचा स्वागत सन्मान होत आहे. मनोहर म्हात्रे दादांचं. चला राऊंड पूर्ण करा. त्यानंतर मनोहर साहेबांचं स्वागत. ग्रुप 10 चे 6 ग्रुप. बाबा बाबा, आता केचा आमदार पळवा. चलो गुवाहाटी. त्यांचा ग्रुप सर्वांनी हँडवर करा. 11 असतील 2 4 6 8 9 आहेत. एक लवकर लवकर आहे. त्यांच्या दंगल. आता 9 चे 6 ग्रुप. हे ग्रुप. चला चला बैठो. ओके, चला काय आवडलं बघ. इकडे पुढे पुढे इकडे परत इकडे लवकर लवकर. हात पकडा हात पकडा हात पकडा. खूप देखील आठ इकडे. अरे कोपऱ्यात कुठं चालले तिकडे. इकडे घ्या ना, इकडे घ्या, इकडे घ्या. चालेल का? चालेल का? ओके, पकडा हात पकडा. एक काम करतो, या महिलांनी इकडे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मागितलं किटिंग झाली, तुम्ही आतमध्ये खेळ असं चालू राहायचं का? चला आता चौधरी यांचं सुद्धा स्वागत सत्कार करण्यात येत आहे. कलर असतील. ओके, त्यानंतर सर्व कशेलीचे भाऊजी त्यांचं सुद्धा स्वागत सत्कार करा. 2 मोठे बोलायचं. जुगल देवेकर भाऊंचं सुद्धा स्वागत सत्कार. आपण कार्यक्रम कशासाठी खेळतो? साडीसाठी खेळतो का? आजी आज तुम्हाला या ठिकाणी मला करतो तो भरदार
असा शिवरायांचा मर्द मावळा सरदार कार्यक्रम बघूया. हे थांबा ओके. चला 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 तुम्ही उभा राहायचा अगोदर जे डोळ्या पट्टी आहे. आता तिला माहित आहे कोण कुठे उभा आहे. चला तुमच्या कलर मध्ये उभे राहा. तुमच्या आवडत्या कलर मध्ये उभे राहा. यास यास धोकादायक कलर आहे. वा 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 छान आहे. एकदम मस्त एकदम मस्त. गजेंद्र भाऊ गुळवी यांचे गुरुवर्य कृपया अतिथीने थांबतात. वेदिका सुनील पाटील सुंदर असं त्यांनी. त्यानंतर 55 किलो नंतर गोल्ड मेडल देवयानी BDS MDA. काही कारणास्तव विशेष म्हणजे आपल्या गावातल्या आरोग्य केंद्र किसन पाटील गुरुवर्य बाळ्या पण 500 गोल्ड. क्या बात आहे. शेवटची संधी. शाबास. अजून 2 संधी आहेत. प्रत्येक घराघरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि घराघरामध्ये गेल्यामुळे आपण सर्वांनी चला स्टेजवरच्या महिलांनी स्टेजवर त्याने घरून मागे वा. कारण मी ज्या मॅडम हो गया आहे आजच्या स्पर्धेतील भारत माता की जय भवानी. धन्यवाद. जय भवानी. मनात प्रीत्यर्थ आयोजित आपण सर्वांनी आनंद घेतलेला आहे. का सुनील सरांनी पार पाडले ना. सर्व माझ्या भगिनी सगळ्यात पहिले तर सगळ्या भगिनींना शुभेच्छा देतो. कारण इथे विविध प्रकारचे खेळ आहेत आणि त्या खेळामध्ये आपण सगळ्या सहभागी आहात. प्रत्येकीला जिंकण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय. नवीन वर्षानिमित्त देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आणि खास करून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि एवढे आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदा बघितल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी उपस्थित आणि म्हणून गजेंद्रचं खास करून अभिनंदन करतोय. खूप चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. कारण आपण इथं स्वतः सगळे पाहतात की प्रत्येक माझ्या भगिनीच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, एक उत्साह आहे आणि हा आनंद उत्साह या नवीन वर्षाच्या सुरुवातीला देण्याचं काम गजेंद्रनी केलं. म्हणून त्याचं मनापासून अभिनंदन करतोय. आणि खास करून एक जवळचा कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा याचं एक उदाहरण म्हणजे गजेंद्र गुळवे आहे. खूप प्रामाणिक आणि माझ्यासाठी खूप मेहनत केली. म्हणजे माझ्या यशामध्ये खूप मोठा त्याचा वाटा आहे. खूप मेहनत केली आणि अशी फार कमी लोक असतात जे एवढ्या प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतात. आणि म्हणूनच साहजिकच अशा लोकांबद्दल सदैव मला देखील अभिमान असेल. आणि मी नक्कीच सांगेन की भविष्यात त्यांनी देखील या सामाजिक असू द्या, व्यावसायिक असू द्या किंवा राजकीय क्षेत्रात असू द्या, त्याचं जिथं पाऊल असेल, जिथं जिथं तो पुढाकार घेईल, नक्कीच मी त्याच्यासोबत असेल
आणि तो एक लहान भाऊ म्हणून माझा आशीर्वाद देखील नक्की असेल एवढं मी आजच्या दिवशी सांगतो। पुनश्च एकदा आमचे सर जे अनाऊन्स करतात मनोहर तरे सर खूप चांगलं आयोजन करतात। तर मला वाटतं तुमचे बरेच हे होम मिनिस्टरचे शो झाले 146 कदाचित 150 आम्ही तुम्हाला सांगू। मी गजेंद्रला बोललो जेव्हा निमंत्रण आलं तेव्हा बोललो आणि सगळीकडूनच तुम्ही चांगलं आयोजन करता अशा प्रकारची प्रशंसा सगळ्यांकडून होते आणि म्हणून तुमचं देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनंदन करतोय। सगळ्या माझ्या भगिनींना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय। आपल्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा या नवीन वर्षात पुऱ्या होऊन अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतोय। देवी मातेच्या प्रार्थना करतोय आणि रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर असे कार्यक्रम हे वारंवार व्हायला पाहिजे, परंतु मला वाटतं कितीतरी वर्षानंतर किंवा असं म्हणायला हरकत नाही की पहिल्यांदाच या संपूर्ण परिसरात हा खास महिलांकरता कार्यक्रम होतोय। आणि हा कार्यक्रम करताना ज्या वेळेला गजेंद्र भाऊ यांच्या मनात अशी संकल्पना आली की असा कार्यक्रम करायला पाहिजे, मी त्यांना बोललो गजेंद्र भाऊ मला वाटतं आतापर्यंत असा कार्यक्रम कोणीच केलेला नाही, तू हा कार्यक्रम हातात घे आणि सक्सेस होशील असा मला विश्वास आहे। एकदा गजेंद्र भाऊसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, जास्त वेळ न घेता पुढील कार्यक्रम मनोहर तरे चांगल्या प्रकारे हँडल करतील हा विश्वास आम्हाला आहे। सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन मी 2 शब्द संपवतो। प्रथमतः सगळ्यांना मी नमस्कार करतो की आमची संकल्पना जी बोलावी तर नवीन वर्षानिमित्त असंच मी आणि माझे परम मित्र सुनील भाऊ आम्ही असे दोघे जण विचार करत होतो। या ग्राउंडवर आम्ही प्रत्येक कार्यक्रमात इथे अवेलेबल असतो। आमच्या मनामध्ये संकल्पना येण्याचं असं झालं की या ग्राउंडवर किंवा या गावामध्ये अनेक कार्यक्रम होतात, अनेक म्हणजे पण सगळे मुलांना किंवा पुरुषांचे असे कार्यक्रम होतात। तर आम्ही एक संकल्पना केली की महिलांना कुठेही प्राधान्य मिळत नाही। आम्ही असं ठरवलं की आपण एक नवीन संकल्पना करूया की महिलांना चूल आणि मूल या 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही। तर आम्ही एक असा विचार केला की कुठेतरी महिलांना त्याच्या व्यतिरिक्त आनंद साजरा करता यावा आणि आपल्या जे बोलतात ना संसारातनं कुठेतरी बाहेर एक आनंद मिळावा यासाठी आम्ही ही संकल्पना केली। आणि मी विचार केलेला त्याच्यापेक्षा 10 पट नाही 100 पट मला प्रतिसाद चांगला मिळाला। सर्व महिलांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि असाच नेहमी मला त्यांचा साथ मिळावा अशी देवापुढे प्रार्थना करतो। मी बक्षिसाचा बाबा मी काही विचार नाही केला असा की हे बक्षीस द्यावं ते बक्षीस। माझ्या मनामध्ये एक संकल्पना होती की कुठलीही महिला मग ती पार्टिसिपेट व्हावी आणि तिने जिंकावं असं नाही जिंकले त्यांना पण ते पण आनंदित राहावे आणि नाखुश नाही व्हावे। म्हणून आलेल्या प्रत्येक महिलाला जेवढे माझ्याकडे पहिल्यांदा मी नाव नोंदणी केली, नाव नोंदणीमध्ये मला असा प्रतिसाद मिळाला की मी 500चा एक आकडा ठरवला होता पण 500चा आकडा पार करून तो 1000वर गेला। मी हे मागे बघितलंच नाही की आता महिला आपण 500 साड्या कशा, मी 500च्या जागेवर 1000 साड्या आता कार्यक्रम चालू असताना मी माहोल बघितला, इथे बघितला की मॉब जास्ती प्रमाणात आहे आणि महिलांचा उत्साह वाढतच आहे। या महिलांच्या उत्साहाला मी खरं तर मी जास्तीत जास्त म्हणजे मला आनंद माझा पण गगनी मावला नाही आणि मी अजून माझ्या मुलांना सांगितलं की 500 जागेवर आपण 1000 साड्या वाटप करू म्हणजे महिला इथे आलेली महिला कोणी नाराज होऊन जावी नये हा माझा पहिला ध्येय होता आणि तो मी पार पाडला। साहजिकच बाळ्यामामा हे माझे गुरुवारी आहेत आणि आज मला खूप आनंद म्हणजे माझा आनंद गगनात मावला नाही। भलेही मी एवढा मोठा कार्यक्रम केला पण ज्या मामांच्या तोंडातून जे शब्द निघाले ना याच्या पुढे मी एकदम मला हे झालं की म्हणजे माझा आनंद मावलाच नाही की मामांच्या तोंडून की खरंच मामांना मी आज नाही 15 वर्षापूर्वी माझे गुरु मानलेले होते आणि आज त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारातून मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पाहतो आणि त्यांच्या विचारातून ही धारणा धरली आणि मी आज हा कार्यक्रम राबवला आणि तो मामा सुद्धा मला म्हणाले की खरंच गजेंद्र हा कार्यक्रम म्हणजे मामा पण स्वतः बोलले की एवढी गर्दी मी पहिल्यांदा पाहतोय महिलांची, एवढ्या महिला तू कशा प्रकारे, तर महिलांचा हा विश्वास माझ्यावर टाकलेला महिलांनी विश्वास आणि मी जी केलेली मेहनत याचाच हा फळ आहे। आता मी माझ्या त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे जेवढे पण माझे सदस्य आहेत किंवा माझे मावळे म्हणतो मी
किंवा जेव्हा पण मी कोणता कार्यक्रम असो किंवा माझ्या सुखादुःखात नेहमी माझे जे त्रिमूर्ती एंटरप्राइजेसची जी माझी पोरं आहेत ही सदैव माझ्या पाठीमागे राहतात आणि आज त्यांनी जो कार्यक्रम माझा जो सक्सेस झालाय निश्चितच त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे जेवढे माझे सदस्य आहेत, माझ्या ऑफिसचे मुलं आहेत, यांच्याने मी सदस्य हा कार्यक्रम संपन्न केला किंवा बोलतात ना की पार पाडला। त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो आणि महिलांनी जेवढ्यांनी इथे भाग घेतला त्या महिलांचे पण मनापासून धन्यवाद करतो आणि भिवंडी नगरीतील सर्व नागरिकांना आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व महिलांना, महिला भगिनींना, बंधूंना आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। नक्कीच आपण आज स्वतः प्रत्यक्ष याची देही याची डोला हा जो कार्यक्रम बघितलेला आहे, गजेंद्र भाऊ गुळवे यांना खरं तर वारसाच लाभलेला आहे। त्यांच्या वडिलांपासून, त्यांच्या आजोबांपासून सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांच्या आजोबांपासूनचा हा वारसा त्यांनी जोपासलेला आहे। म्हणजे आमच्या या पंचक्रोशीमध्ये, पूर्ण भिवंडीमध्ये स्वर्गीय प्रभाकर गुळवे काकांनी जे कार्य केलं, धार्मिक आणि सामाजिक कार्य, तो वारसा घेऊन गजेंद्र भाऊ पुढे जात आहेत। आता या ग्राउंडवर खरं म्हणजे जवळजवळ 8 महिने क्रिकेटचे सामने होतात, परंतु महिलांसाठी कोणत्याही प्रकारचा सामना होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मनोरंजनाचं इथे खेळ होत नाहीत। मग त्यांच्या संकल्पनेतून हा होम मिनिस्टर जो कार्यक्रम होता तो आज संपन्न झालेला आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही 500 महिलांचा टार्गेट ठेवला होता, परंतु आज प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर जवळजवळ 2-2.5 हजार महिला इथे उपस्थित होत्या। आणि या कार्यक्रमाच्या मागे हाच उद्देश होता की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, असा जो श्लोक आहे की जिथे जिथे महिला रमतात, आनंदी होतात, तिथे तिथे देवता रममान होतात। आणि या श्लोकाचे अनुसरून त्यांनी महिलांचा सन्मान केलेला आहे। आणि जेवढ्या महिला इथे उपस्थित होत्या ते प्रत्येक महिलेला साडी देऊन त्यांचा सुद्धा सन्मान केलेला आहे। म्हणजे हा जरी खेळ असला, स्पर्धा असली, तरी ज्या हारल्या त्या नाखुश होऊन नाही गेल्या, त्या आनंद घेऊन गेलेल्या आहेत। हार जीत तर होतच असते, परंतु खरा म्हणजे गजेंद्र भाऊंच्या प्रती असणारा प्रेम आणि विश्वास त्या आम्हाला देऊन गेलेले आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांचा विश्वास याच्या पुढे सार्थ ठरवू। खरं म्हणजे जेवढ्या महिला आल्या, आजूबाजूचे टेमघर पाडा, भादवड, पोलीस लाईन, आदिवासी पाडा आणि आजूबाजूचे जवळजवळ 30 ते 40 कॉम्प्लेक्स आहेत, सर्व कॉम्प्लेक्समधून महिला आल्या होत्या। म्हणजे प्रत्येकापर्यंत आमचे गजेंद्र भाऊ पोहोचलेले आहेत। त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे की गजेंद्र भाऊ आपली चिंता करतात, आपली काळजी घेतात। आणि याच्या पुढे या पत्रकारितेच्या न्यूजच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की याच्या पुढे जे पण काही नवीन रेशनिंग कार्ड बनवायचे असतील, नवीन जातीचे दाखले बनवायचे असतील किंवा आधार कार्ड बनवायचे असतील, इलेक्शन कार्ड बनवायचे असतील, ते सर्व शिबिरे आम्ही राबवणार आहोत। म्हणूनच या सर्व महिलांशी आम्ही संपर्क केलेला आहे। घरोघरी जाऊन एवढी मेहनत झालेली आहे की घरोघरी जाऊन, कॉम्प्लेक्समध्ये जाऊन सर्व महिलांना हा कार्यक्रमाच्या संदर्भात सांगितला आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवून या कार्यक्रमाला साथ दिली। अगदी या कार्यक्रमाला बाल्यामामा साहेब, खासदार साहेब आलेले होते। त्यांनी सुद्धा आपल्या शिष्याची, म्हणजे गुरुवर्य बाल्यामामा हे यांचे गुरु आहेत आणि हे शिष्य आहेत, या शिष्याची स्तुती आम्ही त्यांच्या पावनमुखारविंदातून ऐकलेली आहे की असा कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत बघितला नव्हता। आणि या वार्डामध्ये विशेष करून हा वार्डा जो आहे त्या वार्डातून बाल्यामामाने स्वतःच्या मुखातून सांगितलेले आहे की गजेंद्रनी मला साथ दिलेली आहे। गजेंद्र गुळवे आणि त्यांचे उभाटाचे जेवढे काही पदाधिकारी आहेत, या वार्डातून त्यांनी भरघोस मतदान देऊन त्यांचं मन जिंकलं आणि बाल्यामामांचं जसं मन जिंकलं तसं येथील महिलांचं सुद्धा मन जिंकलेलं आहे। असंच उपक्रम आम्ही पुढे सुद्धा राबवत राहू। बस तुमची सर्वांची साथ लाभू द्या। महिलांना सुद्धा विनम्र प्रार्थना करतो की याच्या पुढे सुद्धा तुम्ही आम्हाला साथ द्या। तुमच्या ज्या ज्या काही समस्या असतील, तुमच्या कॉम्प्लेक्समधील समस्या असतील, तुमचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक समस्या असतील किंवा तुमचे काही इलेक्शन कार्ड काढले नसेल, त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। जय श्रीराम। स्पीड न्यूज भारत।